नमस्कार, रुपाली सुधाकर घुले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून आम्ही एक कलाप्रसाद समूह तयार केला. त्या समूहात आम्ही थोडी थोडी बचत भरू लागलो. नुसता बचतीचाच न उपयोग करता आम्ही काहीतरी 4 मैत्रिणी गटामधून येऊन एक संकल्प तयार केली की आपण घरगुती मसाला तयार करावा, ते जेणेकरून हा मसाला आपल्या हॉटेलपर्यंत सर्व्हिस करणाऱ्या बायांपर्यंत पोहोचेल. हे डोक्यात आयडिया घेऊन आम्ही हा मसाला तयार करायला लागलो. नंतर आम्हाला बचत गटातून थोडं अंतर्गत कर्ज घेऊ लागलो. त्यातून पण आमचे माल जास्त प्रमाणात जाऊ लागल्यावर कमी पडायला लागले. नंतर आम्ही आरेप पहिला टप्पा 15,000चा घेतला. त्यातून पण आम्ही रॉ मटेरियल आणलं, ते पण कमी पडू लागले. नंतर दुसरा टप्पा आम्हाला मिळाला 30,000 रुपयांचा. आम्ही रॉ मटेरियल घेतलं, ते आम्ही माल जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ लागलो आणि सुरुवातीला खेडोपाडी हॉटेलात सॅम्पल देऊ लागलो. परत रिझल्ट चांगले यायला लागल्यानंतर आमचा माल खूप पद्धतीनं बाहेर पडू लागला. खूप माल जाऊ लागल्यानंतर परत आम्हाला पैशाची अडचण येऊ लागली. मग आम्ही गटातून CIF म्हणजे 60,000 रुपये घेऊन आणि रॉ मटेरियल आम्ही तयार ठेवलं आणि तो घेऊन आमच्या इथे जतमध्ये आम्ही ट्राय केली. यात्रेमध्ये सगळ्या हॉटेलमध्ये सॅम्पल दिल्यामुळं आम्हाला जाहिरात खूप झाली होती. यात्रेमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं कमीत कमी 10 ते 15,000चा 2 दिवसात आम्हाला मसाल्याचं उत्पादन मिळालं. त्यानंतर आम्ही कर्ज प्रस्ताव भरले बँकेचे 1 लाख रुपये तिथून घेऊन 10 महिने आणि आम्ही 1 लाखाचं सुद्धा रॉ मटेरियल भरून घेतलं. याच्यासाठी आम्हाला खरंच बचत गटाकडून खूप फायदे झाले आणि त्यामुळे आज आम्ही सरस सांगलीमध्ये येऊन एवढं मोठं आनंद झाला की मला खरंच शब्दात सुद्धा व्यक्त करता येईना, इतका आनंद मोठा झालाय सर. आणि आमच्या साथीला ही उमेद आहे म्हणून इथंपर्यंत पोहोचलो आणि खरंच धन्यवाद. जत टीमची, सांगली टीमची खूप धन्यवाद मानते.